नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण झटपट होणारी अशी जलेबी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला आधीच मैदा भिजवायची गरज नाही। जलेबीसाठी लागणाऱ्या पाकापासून आपण सुरुवात करूया। एक खोलगट भांड्यात मी एका वाटीने 1.5 वाटी साखर यात टाकून घेणार आहे। याच वाटीचं माप आपण पूर्ण जलेबी बनवताना आता घेणार आहोत। यात आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी घालून घेत आहे। हे माप पाकासाठी अगदी परफेक्ट असं आहे। आधी साखर आपण बाहेरच हाताने ढवळून घेणार आहोत, जेणेकरून पाक याच्यामुळे झटपट बनतो। 2 ते 3 मिनिटात ही साखर विरघळते, ती आपण आधी विरघळवून घेणार आहोत। बऱ्यापैकी साखर आता इथे विरघळली आहे, तर आता मी हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे। हे सतत ढवळत आपल्याला राहायचं आहे। यात 4-5 केसरच्या काड्या आणि 1 चमचा इलायची पावडर आपण टाकणार आहोत। यात आपण आता येलो फूड कलर टाकून घेणार आहोत। माझ्याकडे लिक्विड येलो फूड कलर आहे, तुम्ही ऑरेंज देखील वापरू शकता। 5-7 थेंब याच्यात आपण कलर टाकून घेणार आहोत। छान मार्केटसारखा रंग यामुळे जलेबीला येतो। बॅटरमध्ये टाकण्याऐवजी आपण पाकामध्येच हा कलर आपण घालून घेणार आहोत। आता पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। पाकाला छान उकळी आपल्याला इथे आणून घ्यायची आहे। हे पहा, 5 ते 7 मिनिटांनंतर पाकाला अशी उकळी आलेली आहे। आता आपण हा पाक चेक करणार आहोत। जास्त पक्का पाक आपल्याला इथे लागत नाही, अगदी फक्त बोट थोडेसे एकमेकाला चिपकले पाहिजे असाच पाक आपल्याला हवा आहे। आपला पाक अगदी परफेक्ट तयार आहे। आता गॅस फ्लेम आपण बंद करणार आहोत। जलेबीचं बॅटर येथे बनवणार आहोत, तर सेम वाटीने मी 1 वाटी मैदा या ठिकाणी बाउलमध्ये टाकून घेणार आहे। त्यात 1 चमचा आपण साजूक तूप घालून हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत। याच्यामुळे जलेबीला अगदी छान अशी चव येते। हे थोडंसं बाइंड होतं तोपर्यंत आपण असं हाताने मिक्स करून घेणार आहोत। एक रेग्युलर इनोचं पॅकेट मी इथे घेतलेलं आहे। यात फ्लेवर नसतो, तर हे इनो आपण यूज करणार आहोत। हा पूर्ण इनो मी याच्यात घालून घेणार आहे। आधी कोरडाच आपण याला मिक्स करून घेणार आहोत। हाताने हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीने आपण माप घेत होतो त्या वाटीने 1 वाटी पाणी आपल्याला इथे लागेल, पण एकत्र न घालता हळूहळू हाताने हे मिक्स करायचं आहे। इनोमुळे पीठ फुलायला लागतं, तर टेन्शन घेऊ नका। याच्यातली हवा आपल्याला असं भिजवतानाच काढून घ्यायची आहे। या ठिकाणीच पिठाला फर्मेंटेशन मिळणार आहे, तर हळूहळू पाणी घालत हे मिक्स आपण करून घेणार आहोत। छान असं मऊसर पकोड्यांचं पीठ आपलं बनतं, त्याप्रमाणे इथे पीठ आपलं बनायला पाहिजे। 1 वाटी मैद्याला 1 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट असं माप आहे। हे पहा, असं छान सैलसर पीठ आपलं इथे बनवून तयार आहे। गुठळ्या होता कामा नये, गुठळ्या आधीच सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। आपलं बॅटर परफेक्ट रेडी आहे। सॉससाठी अशी एक बॉटल मार्केटला मिळते, जिच्याने आपण आज जलेबी बनवून घेणार आहोत। तुम्ही जिलेबीच्या कपड्याने देखील हे बनवून घेऊ शकतात। गुठळ्या पूर्णपणे काढूनच आपण या बाटलीत हे पीठ भरून घेणार आहोत। व्यवस्थित याच्यात पीठ भरून घेतल्यानंतर आपण ही जलेबीसाठी यूज करून घेणार आहोत। आता मी एका साईडला एका पसरट पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी तेल देखील वापरू शकता, पण तुपामुळे जलेबीला छान चव येते, म्हणून मी येथे तूप घेतलेलं आहे। तूप आता विरघळलं आहे। आपण तूप किती गरम झालंय हे चेक करूया। हे पहा, मी एक जलेबी यात टाकून पाहिलेली आहे, पण तिचे तुकडे होत आहेत, म्हणजेच आपलं तूप व्यवस्थित गरम नाही। तर तूप आपल्याला इथे छान गरम पाहिजे, तर हाय फ्लेमवर आपण गॅस ठेवणार आहोत। हाय फ्लेमवर आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, आता पुन्हा एकदा आपण जलेब्या टाकत आहोत, तर त्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत। ह्या आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत जलेब्या आलटून पालटून आपण छान क्रिस्पी तळून घेणार आहोत। जलेबी आपल्या तयार आहेत। आता ह्या मी पाकात घातल्या आहेत। पुढचा लॉट तयार होतो तोपर्यंत ह्या जलेब्या म्हणजेच 1 मिनिट ह्या जलेब्या आपल्याला पाकात अशाच भिजवून ठेवायच्या आहेत। त्यानंतर यांना मी बाहेर काढून घेणार आहे।
तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या जलेबी झालेल्या आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा, कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा। धन्यवाद।